घराघरात हेच का बनतंय का ते पुढे सांगतेच तुम्हाला. तर तुम्हाला माहितीच आहे आमच्या गावामध्ये शनिदेवाची जत्रा चालू झाली आहे. आज दुसरा दिवस आहे जत्रेचा. कालचा पहिला दिवस होता आणि एकादशी असल्यामुळे काल महाप्रसादासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली होती आणि आज दुसरा दिवस म्हणजे महाप्रसादासाठी आज पुरणपोळी. प्रत्येकाच्या घरामध्ये ना पुरणपोळी बनल्या जाणार आहे. पुरणपोळी ही घरून तयार करून न्यायची आहे आणि रशी आणि भात हा मंदिरामध्ये बनवल्या जाणार आहे. त्यामुळे ना आज आमच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी बनल्या जाणार आहे. प्रत्येकाच्या घरी एकच पदार्थ येतो म्हणजे पुरणपोळी आणि हा महाप्रसाद म्हणजे खूप मोठा असतो. आजूबाजूचे खेड्यापाड्यातील सर्व लोक भाविक येतात तिथं दर्शनासाठी बी आणि महाप्रसादासाठी बी आणि ते पण आहे ना महाप्रसाद करून आणतात म्हणजे पुरणपोळी नाही घरून करूनच आणतात. ह्या 3.5 दिवसाच्या यात्रेमध्ये इतकं भक्तिमय वातावरण होतं, असं वाटतं स्वर्गातले देव जसे जमिनीवर उतरले इतकं भक्तिमय वातावरण होतं. तर मी तुम्हाला पुढे दाखवेलच. आज पूर्ण ब्लॉग शूट घेतला आहे मी, नक्कीच शेवटपर्यंत बघा. आमच्या गावातली जत्रा कशी असते, शनिदेवाच्या तिथं डेकोरेशन केलेलं कसं असतं ते. तर चला आता आहे ना पुरणपोळी करून घेते आणि मी ना मांडे बनवते. म्हणजे शक्यतो आमच्या गावामध्ये ना खानदेशी पद्धतीचे खापरावरचे मांडेच बनवले जातात. पोळ्या एवढे सहसा करत नाही कोणी, पण ज्यांना येत नाही ना तेच पुरणपोळी बनवतात. तसं मी पण आज आहे ना म्हणजे पुरणपोळी नाही बनवली आहे, आज मी मांडाच बनवला आहे. पुरणपोळी पण येते मला, पण मी काय मांडेच बनवले कारण मांडे आहे ना पुरणपोळीपेक्षा पटकन होतात आणि मोठा असतो ना तो खापरावरचा, खायला पण छान लागतो. पूर्ण मांडा आहे ना असा खरपूस भाजला जातो. खापरावरचा मांडा खायला छान लागतो. त्यामुळं आज सर्वजण आहे ना खापरावरचे मांडेच करणारे. पण कसं आहे ना मांडे करायला आहे ना गहू पण मांडेंचेच असावे लागतात. जर पुरणपोळीचे गहू जर नसले ना तर ते पण असे फाटतात, येत नाही चांगले. तर असो चला आता आहे ना पुरणपोळी करून घेते. मांडा कसा बनवते ते मी तुम्हाला दाखवते, शेवटपर्यंत नक्की बघा. तर काहींना माहीत नाही मांडा कसा बनवला जातो तो. तर पुरण सगळ्यांनाच माहिती आहे पुरण कसं म्हणजे कसं तयार करतात ते. तर फक्त मी मांडाच दाखवते तुम्हाला. पुरण वगैरे मी करून घेतलं होतं सकाळीसच आणि दीदीने मला पुरण वाटून दिलं होतं. मी मांडा करून घेते. तर चला आता आहे ना पटपट आवरून घ्यायचं आहे. परत संध्याकाळपर्यंत आहे ना आवरलं पाहिजे. दुपारी पुरण टाकलं होतं आम्ही 3-4 वाजेपर्यंत आहे ना मांडे बनवून घ्यायचे आम्हाला आणि 4 वाजता जवळजवळ 5 वाजता आहे ना आज हरिपाठ चालू होणार आहे. संध्याकाळी ना हरिपाठ असतो. हरिपाठ झाल्यानंतर मग आरती असते आणि त्यानंतर महाप्रसाद असतो आणि नंतर कीर्तन असतं. असं आमच्या गावामध्ये असतं रुटीन 3-3.5 दिवस आणि खूप मोठा भव्य कार्यक्रम असतो हा. सर्व लांबून लांबून लोक येतात कार्यक्रम बघायला. तर बघा अशा पद्धतीचा मांडा बनवला आहे मी. थोडासा फाटला आहे माझ्याकडून पण काही हरकत नाही. तर चला आता आहे ना संध्याकाळ झाली म्हणजे इव्हिनिंगची वेळ झाली आहे. आता 5:30 वाजले. आम्ही सर्व गावात निघालो आहे मांडे घेऊन आणि पाण्याची बॉटल घेऊन. तर आता आम्ही ना पायीच चाललो आहे. आम्हाला शेजारच्या माईन त्या पण जोडी आहे आणि सर्व मुलं पण आहे. त्यामुळं आज आम्ही पायीच चालू आहे. दररोज पायीच जात असतो कारण गाव जवळ आहे आमचं त्यामुळं. तर आता आहे ना मंदिराजवळ आली आहे. इथं ट्रॉली उभी केली आहे. या ट्रॉलीमध्ये ना सर्वच मांडे जमा करतात आणि म्हणजे सगळ्यांचे मांडे ना इथंच जमा करतात, मोडून वगैरे ठेवतात. पंगत बसल्यानंतर आहे ना वाढायची फजिती होऊ नये म्हणून. तर अशा पद्धतीने ना आमच्या गावचं नियोजन असतं. खूप छान नियोजन असतं. तर चला आता आपण ना इथं हरिपाठ चालू आहे. हरिपाठाला जाण्या अगोदर आहे ना मंदिरातून दर्शन घेऊन येऊ आणि त्यानंतर मग हरिपाठाला इथं थांबू. नंतर आरती होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल आणि नंतर कीर्तन. तर चला आता मंदिरात जाऊ आपण. तर मंदिरात आल्यानंतर आहे ना इथं दर्शन घेऊ आणि इथं मंदिरामध्ये ना रशीचा मसाला आहे ना दळत होते. ते पण मी तुम्हाला दाखवते. थोडंसं लांबूनच घेतलं आहे मी आणि रस पण केला आहे इथंच. म्हणजे दुपारी केला आहे रस. तो व्हिडिओ काय माझ्याकडे नव्हता पण मला भेटला तो मी तुमच्या संग शेअर केला आहे. थोडासाच आहे पण थोडा का होईना तुमच्या संग शेअर केला आहे कशा पद्धतीने रस बनवला जातो. आणि इथं आहे ना पूर्ण रशीचा मसाला करताय, मशीनमधून काढताय. एवढा मसाला घरी करणं शक्य नाही ना, त्यामुळं मग मशीनमधून काढताय आणि रस पण असाच मशीनमधून काढला आहे. तो पण दाखवते मी तुम्हाला थोडासा. तर बघा इथं रस पण आहे ना मशीनमधून काढला आहे. मस्त असे पिवळे पिवळे आंबे आणले होते. बघा इथं मशीनमधून रस काढला आहे. भरपूर महिलांनी मदत केली इथं. आंबे ना म्हणजे असे नरम करून दिले. मुलं पण होते इथं मदतीला आणि रसामध्ये ना बर्फ टाकून ठेवला आहे म्हणजे तो थंड राहील जेवणापर्यंत.
घेतलं ना. बहिणीचं काढा, बहिणीचं काढा तुमच्या सगळ्याच्याच गाडी तो बरं का, अगोदर बहिणीचं काढा टाका, सगळे आले पाहिजे. चारच पण दिसल्या मामा फक्त. नाही एवढं दिसत बसा बसा बसा. इकडे फिरवा अजून. एक एक घेऊन इकडे इकडे हा एक एक घेऊन आधी मध्ये वाढा. दमानं घ्यावं नाही तर लागेल मध्ये भागी वाढा रे. नाही नाही मध्ये तुमच्या बहिणीचं काढा, बहिणीचं काढा तुमच्या सगळ्याच्याच गाडी तो बरं का, अगोदर बहिणीचं काढा टाका, सगळे आले पाहिजे. चारच पण दिसल्या मामा फक्त. काढून टाकायची त्याला माहित त्या पोराने बॅलन्स एक नंबर चुकला त्याला दुसऱ्याला बॅलन्स 900 रुपयाचा मग रे तो म्हणे बॅलन्स गेला ना मला तो फोनच उचलीत नाही. हे इथं चॅनल आहे भाऊ आपलं तुला भाऊ इथं चॅनल आहे बर. तिथे ए, चालू काय रे बोलते म्हणे आईला नाही लागत का बरं. तिथे ते गाडी चॅनल काय ओपन करायचं ना आमच्या गावात अशी भक्ती आणि एकता कायम राहिली त्याच्या पाहिजे. त्या कारण जिथे भक्ती असते त्याचं नाव आहे माणसाला घेता यूज करून अर्धी शूटिंग घालता घेता यूज करून डबल लावलेला. काय कर्म चांगला तर अशी आहे आमच्या गावची जत्रा शनिदेवाची. 3.5 दिवसाचा महाप्रसाद राहतो दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारचा. तर तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही पण या शेवटच्या दिवशी महाप्रसादाला. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.